गरम वडापाव आहे. बाप आहे. पण त्याचा दंडन तिकट असतं. काका दोन्ही मध्ये काही एक एक काम करतात. ही कोकोनट चटणी ऑल टाइम फेवरेट. पुढच्या स्पॉटला जाताना मंडळी आम्हाला मस्त एक नदी मिळाली ठाण्यात झालेली. आणि आपण हे बघा नदीत मस्तपैकी आलोय. बुशी डॅम. बुशी डॅमला जायची गरज नाही, ठाण्यात बुशी डॅम आणि वॉटरफॉल पण आहे. चला आता पुढच्या वडापावला जाऊ. चला बोलत गप्पा मारत मारत आपण आपल्या पुढच्या आणि आम्ही खाल्लेले वडापाव पचवत आपण पुढच्या वडापावला आलेलो आहे. आणि पुढचा वडापाव आपला आपटे जोशी वडापाव. जे गरम गरम मस्त वडे करून झालेत आणि वडापाव आलेला आहे. अति गरम वडापाव आहे. तो आता कोण फोडणार? तुम्हीच फोडा. मस्तपैकी फोडून घ्या वडापाव. आता मंडळी वडापाव आलेला आणि आपण तो मस्त गरम गरम वाफाळता वडापाव. होय 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 होय. मला ह्याच्यात थोडीशी तुमची आठवण आली. गरम आहे, वेगळाच आहे. बघा खाऊन बघ. चव वेगळी, ठेचा पण वेगळा नाही एवढा गरम. मस्त गरमा गरम वडापाव काढून दिला. भारी ना. स्मेलवरनं मला असं वाटलं की कुंजीगारसारखं लागतोय की काय. हां चटण्या बाप आहे. चटण्या मस्त आहे सिरियसली. सुकी चटणी मला ना हां. ही चटणी फार आवडली. कुठली? काय असेल गोड काय असेल त्यांनी मिक्स करून इमलीची चटणी आहे ना ती. हां, ती कोणती आहे? चिंचेची चटणी आहे का? चिंचेची चटणी आहे ती. ऑइल लावलंय का कसलं? म्हणजे 3 चटण्या आहेत. नाही, ठेचा आहे. एक ठेचा आहे आणि एक आपलं पांढरी चटणी आहे ती. मस्त मस्त. मला चव वेगळी. आतापर्यंत जेवढे खाल्ले आपण किती 5 झाले ना, त्याच्यामध्ये मला हा वेगळा वाटला. म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा वाटला. चवीला पण प्लस चटणी पण मस्त. का माझा आहे की माझ्याकडे? तू नाही द्यायचं मला. एकदा चटण्या दाखवतात. हां घ्या तर 3 चटण्या म्हणजे मस्त 3 चटण्या आणि फ्रेश बनतो वडापाव. वडापाव कधी पण अशा ठिकाणी खायचा जिकडचा वडापाव संपतो. आणि लेन्स खराब आहे का? नाही, छान दिसतो आणि गरमागरम मिळतो. आणि जिथे गरम संपतो तिथे तुमचे वडापाव ना फटाफट काढतात ते लोक. त्यामुळे गरम खायला मिळतो तुम्हाला. त्यामुळे अशा ठिकाणी कधीच जाऊ नका ना जिथे तुमच्या वडापावच्या काचेच्या पेटीत तुम्हाला 10-15 वडापाव पडलेले दिसतात. वडापाव संपलेले असतील त्या ठिकाणी 10 मिनटं थांबा आणि तो वडापाव वाफ लागतो. खाली आपली जागा मस्त वडापाव. सगळ्यात वेगळी चव होती यांची. जाऊ आवडलं तुला? हे पहिल्यांदा बोललीच नाही एवढ्या वडापावांमध्ये आता आहे ना. आता आपण जाऊ पुढच्या वडापावकडे. तो आहे इकडेच जवळच्या बाजूला राजमाता वडापाव. चला चलता मंडळी आपण लगेच 10 पावलांनंतर लगेच पुढे राजमाता वडापावला येऊन पोचलेलो आहोत आपण. आणि हा पण ठाण्यातला एक वन ऑफ द फेमस वडापाव आहे. आणि आपण तिथे जाऊया आणि वडापाव घेऊया आतमध्ये. चला मस्त आहे. आणि गर्दी बघा, भारी गर्दी आहे. पण आलो नाही आपण वडापाव घेऊया. आता मला जरा व्हिडिओ बंद करावा लागेल. पण राजमाताला वडापाव घेतो आपण. वडा, चटणी आणि ठेचा. थँक्यू. इकडे तुम्हाला उभं राहून खायला लागतं. गजाननसारखीच पद्धत आहे पण आता उभं राहायला इतकी जागा नाही. पण थोडी जागा आहे. तुम्ही हातात पण काय काय जणांना मी बघितलं वडा घेऊन तो डायरेक्ट असा मिक्स करून खातात. तर आपण चालू करूया राजमाता वडापाव. स्नेहा सुरू करते. मम्मी तू पण नाही असं पण खाल्लं तरी त्याचं पण लागलं आहे तो. हवं ते मसाला. हे घ्या. हां मग तसंच खाऊया आपण. चल बाहेरची तर माझी पाव जुना आहे का? हो हो हो. आत्ता जस्ट गरम गरम वडे काढलेत मस्त. वा वा वा. पहिला घास. हां आम्ही ऑफिसला होतो तेव्हा श्रेया म्हणून एक फ्रेंड होती ती इकडेच राहते. ती घेऊन आली होती एकदा राजमाता वडापाव सगळं गरम. त्याची पण चव मस्त आहे. वेगळी चव आहे ना. पाव कडक आहे म्हणजे पाव थोडासा आधीचा असेल काहीतरी असेल. आता मी एकदा खाऊन बघतो. हां तेच आहे तेच आहे तेच आहे. मग गजाननला पण सेम असतं. अच्छा ओके. तुमचं नुसतं एकदा वड्याचं बघा थोडंसं बॅटर हे वड्याचं बॅटर ते जरा जाड आहे. मला अख्खा बटाटा आलं आहे.
खाली सकट बाय ओरिजिनल क्वालिटी आहे. तुला बटाटा टाकले त्यांनी, बटाट्याची पेस्ट बीस नाही करून टाकलेली. हा असा मस्त पीठ ठेचा, ह्यांच्या पण ठेचा दणक्यात तिखट असतं. पाव आतड पण हा मसाल्यांसारखा नाही हा फुल वेगळा. त्याच्या ठेच्याची तो पण वेगळी. हा ठेच्याला बघ, त्याच्यामध्ये लसूण आहे, मोहरी फोडणी आहे आणि गजाननचा ठेचा मिरचीची पेस्ट आहे. हा मस्त वाटतं. त्याच्यावर इव्हन फक्त वडा पण खूप चांगला आहे. नुसता वडा, तुम्हाला थंडी नको पाहिजे असेल नुसता वडा पण तुम्ही आरामशीर खाऊ शकता. इतका मस्त आहे. आवडलं. आणि हे पण हे तुला ॲक्च्युली अरे थँक्यू थँक्यू. त्याने भजी दिली आपल्याला मस्त वेगळी आणि भयंकर गरम भजी. आत्ताच तळून काढली यांनी. काय हॉस्पिटॅलिटी आहे भाई. मजा आली. आणि आता वडापाव, बाप वडापाव आवडला रे, मजा आली. हा संपवूया, पुढे भेटूया चला. तर मंडळी मस्तपैकी आपण आलो होतो इकडे श्रद्धा फरसाण मार्टला. गरम गरम बटाटे वडे, पंजाबी समोसे वगैरे, मूग भजी आणि अळूवडी वगैरे. पण बंद आहे. पॅ साईड म्युझिक बंद आहे. पण त्यांच्याकडचे वडे खूप फेमस असं ऐकलं आहे. असेच तुमच्याकडे पण काय स्पॉट्स असतील ना जे आमचे कवर करायचे राहिले असतील तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आम्ही ते पण कवर करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आम्हाला जेवढे जमतात तेवढे आम्ही 2 पार्ट्समध्ये तुम्हाला हे व्हिडिओज दाखवणार आहोत आणि मग बाकीचे आपण नंतर करू. चला, वेळाच्या अथक परिश्रमानंतर आणि खूप पायपीट केल्यानंतर आणि सगळे वडापाव पचवल्यानंतर आपण आलेलो केशव वडापावला. केशव वडापाव इकडे आलेला आपण येऊन पोचलो आणि आता आपण वडापावची चव घेऊया इकडे कशी मिळते बघू. का दोन्ही हाताने काही एक काम करतात. भाजी पण आणि बेसन पण एकत्रच करतात. तुम्ही भाजी पण एका हाताने करता आणि एका हाताने हे करताय. आणि मस्त वडे खायतात. आम्ही गेलो वडापाव खायला आणि ते म्हणाले की थांबा जरा, गरम देतो म्हणून तुम्हाला. आणि मस्त गरम. ॲक्च्युली हां सगळीकडचा वडापाव जेवढा खाला सगळा गरमच होता. आता बघू हा खाऊन बघा. खाऊन ये इकडे थोडीशी. आता वडापाव गरम आहे. हाऊ इज इट? लाईट माइल्ड बघ. होय का बाई ऐकत नाही. आता आमची बायको सॉरी असा बकाना भरलेला आहे. हा माझा बायको पार्वती का. गरम लय गरम. आणि कसं आहे पोचलं? अजून नाही पोचलं. मजा नाही आली. बघू चला. तर मला अजून काय का मला यात सवी कळत नाही. बघू कशी जाऊ. आपण साखरवेळीच्या धबधब्यात वरनं येतो तो तेव्हा एक वडापाव खाल्ला तो आठवतो. सगळं हावरे मधला सगळं माहिती आहे. काही असं प्रॉमिनेंटली कुठलीच तिखट टेस्ट ॲज नाही आहे. म्हणजे आलं लसूणची दोन आहेत, मिरचीची दोन आहेत. फक्त बटाटा बेसन आणि पाव आणि मीठ पण कमी थोडं. पावात मीठ नाही. ठीक आहे. आम्ही आलो हाईपमुळे आलो पण खूप चालत आलो. तुम्ही स्किप करू शकता नका. हां लिटरली नका नाही. आपण आता भेटू पुढच्या वडापाव. चला आलो आपल्या श्री दुर्गा स्नॅक्समध्ये आणि आता इकडे आपण वडापाव खाणार आहेत. वडापाव आहे 25 रुपये. वडापाव येतोय चटण्या मस्त बनलेल्या आणि ही कोकोनट चटणी सोबत एक वडापाव. थँक्यू. वडापाव घेतलेला आहे. सुकी चटणी, नारळाची चटणी आणि वडा आणि पाव.
क्या बात आहे. नारळाची खाली कर. ओली ओपन कर. हे बघ खाली आत नारळाची चटणी आहे. हां. अच्छा अगोदर लावते. ओल्या नारळाची चटणी आतमध्ये. आणि तू ते प्लेटमध्ये पाहिजे तर एक्स्ट्रा पण घेऊ शकते मस्त. झाले फायनली. तर आता शिरफाट चाललेली आहे. होऊ दे. भाई वाफाळतोय. हां तेवढं संपवतो मम्मी. नाही एवढं नको. मी हा कधीच नाही खाल्ला. काय मम्मी क्वेश्चन मार्क. काय काय एवढा विचार करायला लागतो. बापरे झोनमध्ये गेलं वाटतं सगळेजण. चांगला गरम आहे रे. वाफाळता असं गरम. शॉर्ट वड्यापेक्षा चटणीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे वडापावची चव येत नाही आहे. वडा चांगला. वडा चांगली. चटणी थोडीशी खारट आहे. कसं वाटलं आई? खरं सांगा. सांगतो त्याच्यापेक्षा तरी बरं आहे काय ते. केशवपेक्षा. केशवपेक्षा सगळेच वडापाव चांगले आहेत. केशव तुम्ही बिचारीने आचारी बदलला असेल बिचारा मराठी माणूस. केशवच्या आसपास तुम्ही राहणारे असेल तरी केशव सोडून मला वाटतं इकडे सगळेजण वडापाव काय. चटण्यांनी मजा आणली वडापावला. मला आवडला. चांगलं आहे. बट वाट वाकडी करून इकडे येण्यासारखं नाही. तुम्ही इकडे हां चटण्या ऑब्व्हियसली चटण्या ना हायलाईट आहेत त्यांच्या. म्हणजे ते आपल्या जे कोकोनट चटणीची त्यांनी खोबऱ्याची चटणी लावली ती हायलाईट आहे. थोडीशी खारट आहे. मला वाटतं ती ही लाल चटणी ती आपण कदाचित मला वाटतं त्यांना तुम्ही घ्याल तेव्हा तुम्ही सांगा लाल चटणी कमी लावा. आणि हो हो तसं मग चांगला आहे वडापाव. मला आवडला. तर आपण भेटू पुढे. चला आता आपण आलेलो आहोत केडीज वडापाव म्हणून. हा लोकल फेवरेट आहे. हा हावरे सिटीच्या इकडे. हे हावरे सिटी पूर्ण आणि ह्याच्या इकडे आमच्या घराच्या समोरच आहे हा. तर वडापाव आपल्याकडे आलेला आहे. आपल्या आणि घराजवळचं ना हो हो हे काय आपण आपल्या इथून आत घरी जाणार. शेवटी हा सगळ्यात आम्ही इकडे हाच घेतला. आणि हा एकदम आमचा आत्ता जस्ट काढलेत वडे. शेवटी त्याला मान. होय क्वीन वासाने पोट. सुगंधाने का मी वास घाण गोष्टींचा आहे तो. म्हणजे तेच ते. आणि ह्या दोन बायका जरा जवळ या. एका फ्रेममध्ये दिसत नाही तुम्ही. हां बापरे गरम असतो. ऑल टाईम फेवरेट. ऑल टाइम फेवरेट. पडत्या पावसात पाऊस पडतोय. होय होय पडत्या पावसात पाऊस पडतो. घराजवळ असल्यामुळे ऑल टाइम. हां येस. आता कदाचित तुमचं ह्या ठिकाणी जास्त येणं होणार नाही कारण हे ठाण्याला बरंच लांब आहे. असं ठाण्याच्या आउटस्कर्ट्समध्ये आहे ना. जर फूडी कोण असेल तर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल चांगला वडापाव खायला. आणि इकडे एक ऑब्व्हियसली कासारवाडीला त्यामुळे इकडे एक मागे वॉटरफॉल आहे. तुम्ही वॉटरफॉलला येणार असाल ना तर इकडे हा वडापाव तुम्हाला सगळ्यात जवळ खूप चांगला आहे. संध्याकाळीच चालवतो दिवस. हां हां हा दिवसाने मिळणार तुम्हाला. हा संध्याकाळी चालवतं. काय म्हणे जिरेचा स्वाद येतो ना. जिऱ्या कोण. जिरा अच्छा जिरा. जिऱ्याची टेस्ट आहे का. बरं मम्मी खाते. मम्मीला आवडलं. मम्मी बोलली म्हणून बरोबर. प्लस धणे त्यांच्या जे वड्याला मसाला लावला ते आलं लसूण जे असेल ना त्यात जिरं पण. जिरा पावडर मे बी असेल. जिरं घेतलं अख्खे जिरे. ओके. नाही नाही खा. सही वडापाव. इकडे आलात तुम्ही जर ठाण्यात राहणार असाल आणि वॉटरफॉल जवळचा पाहिजे असेल कासारवाडवली वॉटरफॉलला तुम्ही आलाच इकडे. तिथून खूप जवळ आहे केडीज वडापाव. मी तुम्हाला ना लिंक टाकेन लोकेशनची आणि तिथे नक्की आहे. हा वडापाव खरंच आहे. हा इकडचा लोकल फेवरेट आहे. आणि इथे बस थांबते. त्यांची प्लेसमेंट पण खूप छान आहे. बस थांबते. सगळं ऑफिसमध्ये येणारे ह्या रोडने चालत येतात आणि इकडनं वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही. संध्याकाळी 7 नंतर तर तुडुंब गर्दी. तुम्हाला काका दिसणारच हा नाही. जुना वडापाव नाही आहे. हा खूप रिसेंटली ओपन केला. मला वाटतं 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष हां. जास्तीत जास्त. आणि इकडेच राहतात हावरेमध्ये. त्या आजीने त्यांनीच चालू केलेलं. खूप मस्त वडापाव. आलात तर नक्की खा. हा वॉटरफॉलला आला तर 100% का जर फुडी असेल तर 100% व्हिजिट करून खा. चला. तर मंडळी आम्ही पूर्ण सगळं मस्त आलो घरी. वडापाव खाल्ले दिवसभर आणि पाऊस भयंकर चालू आहे. अजून आला तरी पाऊस चालू आहे. आणि आम्ही आता घरी येऊन बसलो आणि मस्त चिल झालोय.
तर आता हे सगळे आपण जे वडापाव बघितले तुम्ही दोन्ही पार्ट्समध्ये जे बघितले त्याचा आमचा आता एक रेटिंगचा आम्ही छोटंसं पॅच केलं याच्यामध्ये. तर आपलं पहिल्यांदा गजानन वडापाव. तर गजानन वडापावाला मला तरी वाटतं की सगळं चटणी आणि ठेचा वगैरे सगळं बघितलं तर आपण त्याच्यावरती त्याला किती रेटिंग द्यायची? 9. खरं तर त्यात चटणी आणि म्हणजे ते पिठलं काय होतं ते बॅटर ते आणि खरड्यासाठी हे सगळं मिळून जे ओव्हरऑल पॅकेज आहे त्यासाठी पूर्ण वडापाव, कारण तो वडापाव तसाच आहे म्हणून त्याला आम्ही 9 रेटिंग देतो. पुढचा वडापाव आपला आपटे जोशी वडापाव. आता आपटे जोशी वडापाव त्यांनी आपण बघितलंय तर ते बोलले थांबा आम्ही तळतो लगेच. आणि मग ते झाल्यानंतर त्यांच्या मेन सगळ्यात त्यांचा प्लस पॉईंट होता चटण्या आणि मेन म्हणजे त्या व्यवस्थित लावून दिले होते. हे सगळ्यात खूप त्याच्यामुळे महत्वाचं. घासायला ते सगळं येत होतं. आणि एवढे वडापाव आम्ही खाल्ले नाही तरी त्याच्यामध्ये तो वडापाव शेवटपर्यंत लक्षात होता आमच्या, म्हणून मग त्या वडापावला आम्ही देतोय 10 out of 10 आम्ही त्याला देतोय. पुढचा वडापाव आहे केशव वडापाव. केशव वडापावला आम्ही खूप चालत गेलो आणि बघितले होते बरेच व्हिडिओ, पण तिथे गेल्यानंतर मग थोडासा त्यांनी पण बोलले आम्हाला की थांबा मी तुम्हाला गरम करून देतो, त्यांनी दिला पण मजा नाही आली. ओव्हरऑल पूर्णच ब्लँड वाटलं तो वडापाव. खूपच असं चव नव्हती असं वाटलं. त्यात आम्ही एवढं चालून गेलो आणि असं लागलं त्यामुळे मग डोकं फिरलं. जाऊ दे. त्याला आपण किती रेटिंग देतोय? 4, 4.5 म्हणजे 4.5 त्याला रेटिंग देतोय आपण त्याला. पुढचा आहे राजमाता वडापाव. राजमाताला आपण गेलो तिथे पण सेम होतं गजानन वडापाव सारखंच. सो गजानन वडापावच ती चटणी पण त्यांच्या ठेच्याला फोडणी होती. ठेच्याला आणि मेन आतला मसाला जरा वेगळी चव होती. चांगली होती पण त्याला मसाल्याला मेन बटाट्याच्या भाजीला खूप छान चव होती. आणि पाव थोडासा त्याचा तिकडचा कडक होता, पण ओव्हरऑल वडापाव तो पण चांगला होता. पण गजाननच्या तुलनेत थोडा तेवढा नाही, त्यामुळे आम्ही त्याला टोटल सगळ्याला मिळून 7 रेटिंग. पुढचा आपला वडापाव आहे कुंज विहारचा वडापाव. जम्बो वडापाव असा मस्त मोठा आणि एवढ्या पावामध्ये एवढा वडा तो फोडून तुम्हाला ऑब्व्हियसली लावा लागतो. आणि मग चटण्या त्यांच्या मेन म्हणजे हिरवी चटणी, इमली चटणी आणि आपली सुकी चटणी जे ती देतात. तर ओव्हरऑल पॅकेज आहे, पोटभरीच आहे, त्यामुळे त्याला आम्ही देतोय सगळेजण मिळून 8.5 रेटिंग. पुढचा आपला मार्केटचा वडापाव. मार्केटमध्ये मला तर खूप आवडलं. कॉलेज स्टुडंटसाठी मेन म्हणजे पुदिन्याचा स्वाद होता. ती चटणी पण तिकडची बॉम्ब होती. हे आम्ही खाल्लं होतं, तुम्हाला जसं व्हिडिओ सांगितलं खूप आधी खाल्लं होतं, खरेदीला आलं होतं आणि तेव्हा 10 रुपयाला होता. आता तो 15 केला त्यांनी, कारण LPGचं आपलं प्राइस वाढलं. पण त्या चटण्यांच्या मानाने तो वडापाव मस्त होता. त्याला आम्ही रेटिंग देत आहोत 9.5. पुढचा वडापाव आहे दुर्गा वडापाव. आता दुर्गा वडापाव म्हणजे दुर्गा स्नॅक सेंटर आहे, तिकडचा वडापाव होता. चटणी आणि वगैरे ते ओव्हरऑल ह्याच्यामुळे थोडासा असं ब्लँडिश वाटलं कदाचित. नंतर मी काही व्हिडिओ चेक केले तर ते लोक म्हणतात की ते चटणी एक्स्ट्रा ते घेतात, त्याच्यावर काहीतरी एक्स्ट्रा चार्जेस लावतात, पण ती चटणी मग कोकोनट त्यात ते बुडवून खायचं वगैरे असं काहीतरी आहे. पण तो तेवढा नाही आवडला, भाजी आणि चटणी. थंड पण होतं ना? नाही, तर तो इतका नाही आवडला. सो त्याला आम्ही 6 रेटिंग देतोय. त्यानंतर त्याच्या पुढचा होता कुलकर्णी वडापाव. आता कुलकर्णी वडापाव हा स्टेशनच्याच लाईनला मध्ये लागतो आम्हाला. ती एक आठवण आहे. ते आमची आठवण आहे. आम्ही राणीच्या बागेत जाताना तिथे खाल्ला होता बसमध्ये उतरून, आणि त्यांची चटणी सिंपल होती, फक्त पाव त्याला काहीतरी लावलं होतं आणि त्याला ती सुकी चटणी आणि वडा, दॅट इज इट. खाल्ल्यापासून आठवणीत राहिला होता. पण त्याची भाजी मस्त भाजी होती आणि तिथेच आहे ते खपतं लगेच, त्याच्यामुळे ते लोक पटापट तळून ते असं शो शॉप वालं दुकान नाहीये, सिंपल आहे, खूप साधं आहे. तुम्हाला दिसलं असेल स्माइल पण खूप छान आहे. आणि तो त्या वडापावच्या त्या चवीमुळे आम्ही त्याला पूर्ण ओव्हरऑल रेटिंग देतोय 9. पुढचा आहे साई गजानन वडापाव. आता साई गजानन वडापाव होता थोडासा थंड, पण होती त्याची गजाननची स्टाईल. आणि राजमाताच्या चटणी आणि गजाननच्या चटणीच्या ह्या दोघांच्या मधला वडापाव आम्हाला तो आवडला, म्हणून 9 आणि 7च्या मधली आम्ही त्याला रेटिंग देतोय 8. शेवटचा वडापाव आहे आपला केडीज वडापाव. आता हा केडीज वडापाव आहे आमचा इथला लोकल फेवरेट. आणि त्यांचं पण तेच होतं की त्यांनी लगेच गरम गरम काढून तो वडा दिला आणि चटणी आणि त्या सगळ्या ओली चटणी, सुकी चटणी सगळ्यांचं मिक्सचर मस्त वाटलं. पण बाकीच्या वडापावांच्या आणि त्या भाजीच्या तुलनेमध्ये तो थोडासा कुठेतरी कमी पडला, त्याच्यामुळे आम्ही त्याला रेटिंग देतोय 7. पण तो खाऊ शकतो. येस, तुम्ही वडवलीला इकडे येणार असेल वॉटरफॉलला, तो वडापाव नक्की टेस्ट. साईज छोटी असते पण तरी खूप छान. असे हे सगळे आमचा वडापावचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. आम्ही भिजलो मस्तपैकी, खूप मजा पण वडापावची मजा खरंच त्याच्यामध्येच येते, जर भिजण्यात आणि मग तो गरम गरम वापरता वडापाव. चालून फिरलो आणि ते खाता जिरवले. मजा आली, खूप मजा आली.
असेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांसोबत आणि हे सगळे वडापाव जाऊन खा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसे वाटले ते. आणि जमतील तेवढे तुम्ही पण खाण्याचा प्रयत्न करा. सिरियसली तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करा अजून कुठेतरी कुठे कुठे खाता चांगले येते. वडापाव पावसाळा मिळतात, असेपर्यंत. खाण्यामध्ये कुठे अजून चांगल्या ठिकाणी वडापाव मिळतात वगैरे सगळे आम्हाला सांगा. आम्ही नक्की ते पण सगळे कव्हर करू आणि आपण पुढच्या व्हिडिओत असेच भेटत राहू. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब पण करायला लावा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओ. चला बाय 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 बाय.